नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. कर्मवीर पतसंस्थेचे अल्पावधीत नेत्रदीपक प्रगती झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशभक्त रत्नापणा कुंभारसह साखर कारखान्याचे चेअरमन MP पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक करत असता संस्थेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी संस्था सभासदांना देत असलेल्या आर्थिक सेवांचा आढावा घेतलाय. संस्था अतिशय विचारपूर्वक आणि चोखंदळपणे कारभार करते. कर्मवीर अण्णांचे आचार विचारांचा वारसा आमच्या समोर असल्यानं ठेवीदारांची रक्कमही आमच्याकडे असलेला ठेवा असून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची असल्याची ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमास नवमहाराष्ट्र सूतगिरणीचे माजी चेअरमन सुधाकर मणेरे, कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयकुमार कोले, कबनूरचे सरपंच शोभा पवार, रुईचे सरपंच शकील कोन्नुरे, चंदूरचे सरपंच स्नेहल कांबळे, माजी नगरसेवक मनोज हिंगमेरे, नगरसेविका सुजाता कोरे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली. शाखेचे नूतन सल्लागार रवींद्र बाळासाहेब केटकाळे, पारिसा तातोबा भरमगोंडा, दीपक बाळासो केटकाळे, कुमार मगदूम, शशांक केटकाळे, जयकुमार काडापा यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम, विभागीय अधिकारी अभिजित जिनगोंडा खोत, शाखाधिकारी शुभ मगदूम यांचा आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सदस्य बबन केटकाळे, दिगंबर जैन बोर्डिंग इचलकरंजीचे अध्यक्ष रवींद्र पाटील, आदिनाथ बँकेचे चेअरमन सुभाष काडापा, जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले उपस्थित होते. त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थाचालक ॲडव्होकेट SP मगदूम, रमेश वसंतराव ढोबू, OK चौगुले उर्फ नाना, SB पाटील, चेतन अप्पासाहेब पाटील, डॉक्टर संचालिका भारती अप्पासाहेब चोपडे, चंदन केटकाळे, तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र खाडे, लालासो थोटे, बजरंग माळी यांच्यासह अनेक संस्थांचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक अण्णा सकळे यांनी मानले. सूत्रसंचालन संजय सासने यांनी केले.